नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी विकास नारका, तुझा माझा प्रवास या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, गणपती बाप्पासाठी आम्ही गावी आलेलो आणि गावी आल्यावरती असा कोणता दिवस जात नाही की आम्ही घरी बसून राहतो. आपले सर्व प्रोग्राम हे ठरलेले असतात आणि ठरलेले नसले तरी ते ठरतात. म्हणजे आज आपला ब्लॉग आहे ना, हा खेकडे, दिवसाचे खेकडे गरीने कसे पकडतात हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि हा माझा पण पहिला एक्सपिरियन्स आहे, कारण गरीने मासे पकडतात हे ऐकलं होतं. तर गरीने खेकडे कसे पकडतात हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो, आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि मजा घ्या. आणि आपले भाऊ आणि अण्णा हे दोघं गांडूळ शोधत आहेत, बघू शकता पाठी तुम्ही. जमिनीतून गांडूळ शोधून बाहेर काढतात आणि ते आपल्याला न्यायच्यात खेकडे पकडायसाठी. म्हणजे खेकड्यांना लालच दाखवायची आणि हमला करायचा त्यांचा. मित्रांनो, आम्ही गांडूळ जमा करत आहोत आणि गांडूळ हे आपल्याला जाडे पाहिजे. अण्णा एक दाखवा, एक दाखवा, असा पाहिजे रावस. तो कोयतीच्या टोकाची तर असे वेळ पाहिजे ना. ठीक आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण खेकडे पकडायसाठी जात आहोत हे ठिकाण म्हणजेच आपलं रत्नागिरीपासून ते कोल्हापूरपर्यंत हा जंगल पसरलेला आहे आणि हा जंगलाचं नाव आहे चांदोली अभयारण्य. या जंगलामध्ये वाघ, सिंह, बिबट्या आणि गौरेडे यांचा सुलसुलाट आहे, म्हणजे भरपूर प्रमाणात आढळतात. रस्ते बघू शकतात, घोरांनी कसं बलबलीत केलेले आहेत.
मित्रांनो, आपण ज्या व्हाळाच्या इथं चाललो आहे खेकडे पकडायला, त्या व्हाळाचं नाव आहे खतली कोंडी. मित्रांनो, व्हाळ्याला पाणी जास्त आहे कारण 1-2 दिवस मध्ये पाऊस लागत होता. तेवढं पाणी नाही पाहिजे, पाणी थोडं कमी पाहिजे कारण लांब राहिलो. मित्रांनो, आम्ही आता रानामध्ये घरापासून अर्धा ते पाऊण तास कंटिन्यू चालत आम्ही आता एका ठिकाणी येऊन थांबलो आहे. आणि पाहू शकतात आपला भाऊ क्रॅब हंटर, आपला क्रॅब हंटर विश्वजित आणि क्रॅब हंटर अण्णा, असे आम्ही 3 जण आलो आहेत खेकडे पकडायला. ते पण घरीचे खेकडे पकडायला आलो आहे. आणि दिवसाचे खेकडे पकडण्याचा अनुभव माझा पहिल्यांदा आहे कारण घरीचे खेकडे कसे पकडतात हे आज मी पहिल्यांदा अनुभवणार आहे. आणि याच्याकडे हे खेकडे पकडायसाठी पण अनुभवाची गरज असते कारण जे घरीचे खेकडे पकडतात त्यांना माहिती असते की आपल्याला गांडूळ कुठे भेटतील, खेकडे कोणत्या ठिकाणी भेटतील आणि कुठल्या वाटेने कसं जायचं हे सर्व त्यांना माहिती असतं. आणि मोठमोठे गांडूळ लागतं त्यासाठी. आणि मित्रांनो, हां, सर्वात महत्त्वाचं की एवढे मोठे गांडूळ मी पहिल्यांदा बघायला. एवढे जाडे गांडूळ लागतात हे पकडायला, खेकडे पकडायला. आणि ते पण मोठे गांडूळ हे आपल्याला जमीन खोदून काढायला लागतात त्यातून. असेच भेटत नाही आणि असे तर बाहेर वरच्यावर मी कधी बघितले नव्हते अजूनपर्यंत. आता मित्रांनो, जे आम्ही जाडे गांडूळ पकडलेले ते तुम्हाला दाखवतो कसे आहेत ते. हे बघा कसले आहेत, चांगले खाते पिते घरचे. ते पकड हातावर ठेवा असं तुझ्या. हा बघा कसला रावस माल क्रॅब हंटर गांडूळवाले. मित्रांनो, घरीचे गांडूळ पकडण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य सांगतो तुम्हाला काय काय लागतं. ही लांब लचक काठी, ही 4 फूट लांबीची काठी आहे. आणि वेळ लागेल. आणि खेकडे ठेवायला प्लास्टिक पिशवी चांगली कडकवाली पाहिजे, खेकडे पाडणार नाही तसे. आणि ह्याच्यामध्ये गांडूळ ठेवलेत ते तुम्हाला दाखवले ते. आणि हा एवढे वस्तू लागतात. आणि आपल्याला एक प्लास्टिक लागतं की जास्त टाईम जातो खेकडे पकडायला, तर त्याच्यासाठी आपल्याला एक प्लास्टिक लागतं. ते ह्याच्यासाठी की पाऊस लागतो तेव्हा भिजू नये म्हणून. असे 4-5 वस्तू लागतात. आणि आपल्याला एक कोयती लागते रानातनं फिरायसाठी. म्हणजे कुठे काय प्रॉब्लेम झाला तर कोयतीचा वापर करून आपण आपलं संरक्षण करू शकतो. मित्रांनो, आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून आपण हा व्हिडिओ मित्रांनो इथं थांबवतोय. गांडूळपासून गरी कशी बनवतात, म्हणजे खेकडे पकडण्यासाठी गांडूळपासून गरी कशी बनवतात हे मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर आतापर्यंत जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे पुढचे व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर येतील. चला मग लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.